तर तिकडे लाडकी बहीण योजनेवरून दानवेंनी आता सरकारवर हल्लाबोल केलाय। बहिणींसाठी आदिवासींचे पैसे पळवल्याचा आरोप त्यांनी केलाय। आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। दानवे यांनी ट्विट करत सरकारवर घणाघात केला। अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। लाडक्या बहिणींचा हप्ता भरायला सरकारनं आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले। सरकारी तिजोरी कोरडी होत चालली। सामाजिक न्याय विभागासाठी मंजूर 3960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रुपये तर आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजनेसाठी खेचले। अशा प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये सरकारनं खेचून नेले असं दानवेंनी ट्विटमध्ये म्हटलं। आणि सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत ज्या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे, न्याय दिला जावा अशी अपेक्षा आहे, त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे। माझ्याकडे जी माहिती त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3960 कोटीपैकी 410 कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास 335 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे।